Welcome student. Today's period we will see Ashtadashah Pathaha Upakarasya Smaranam means remembering a good turn. Gratitude is the memory of heart. We never forget the good turn done to us by others. This lesson describes the gratitude of the mountain Mainak. The story is taken from the Ramayana of Valmiki. विद्यार्थ्यांनो, आपल्याला जर एखाद्याने मदत केलेली असेल तर त्या मदतीची जाणीव आपण ठेवणं, त्या मदतीचं आठवण ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण आपण सुद्धा एखाद्याला जर अडचणीत सापडलेला असेल तर त्याला मदत करणं अतिशय आवश्यक आहे. ही स्टोरी रामायणामधून घेतलेली आहे. राम जेव्हा वनवासात जातो त्यावेळेस तो वनामध्ये एका पर्णकुटीमध्ये निवास करतो आणि त्याच्यासोबत लक्ष्मण आणि सीता हे दोघेही निवास करत असतात. आणि निवास करत असताना एकदा सीतेला सुवर्ण मृग दिसतो, सोन्याचा हरिण दिसतो आणि तो मला हवा आहे असं ती रामाकडे आग्रह धरते. आणि आग्रह धरल्याच्या नंतर राम त्या हरणाला पकडण्यासाठी जातो आणि काही काळानंतर लक्ष्मणसुद्धा रामाच्या शोधासाठी निघतो. अशा वेळेस रावण भिक्षू याचकाचा वेश परिधान करून त्या पर्णकुटीकडे येतो आणि माता भिक्षाम देही असं सीतेला म्हणतो. तेव्हा सीता आपल्या कुटीमध्ये जे काही आहे फळं वगैरे ते घेऊन ती बाहेर येते आणि भिक्षा वाढण्यासाठी प्रयत्न करते. अशा वेळेस सीतेचं अपहरण रावणाने केलेलं आहे आणि सीतेचं अपहरण करून तो तिला आपल्या लंकेमध्ये घेऊन जातो. जेव्हा राम पर्णकुटीमध्ये वापस येतो तेव्हा त्याला सीता दिसत नाही आणि तिच्या शोधासाठी तो निघतो. शोधासाठी निघाल्यानंतर फर्स्ट त्याला जटायू नावाचा पक्षी भेटतो. तो जटायू त्याला सांगतो, रामांना सांगतो की सीतेला रावणाने पळवून नेलेलं आहे, सीतेचं अपहरण रावणाने केलेलं आहे आणि तो या दिशेने गेलेला आहे असं सांगितल्यानंतर राम तिच्या शोधासाठी निघतो. तेव्हा त्यांना वानरे मिळतात. वानर भेटल्याच्या नंतर वानरांचा जो प्रमुख आहे हनुमान, तो रामाचा भक्त असतो आणि तो हनुमान कसा असतो, वाऱ्याचा वेग धारण केलेला असतो. आणि ते सर्वजण मिळून सीतेच्या शोधासाठी निघतात. आणि जेव्हा ते निघालेले असतात तेव्हा मार्गामध्ये त्यांना काय लागतो, समुद्र लागतो आणि समुद्र ओलांडून जाणे हे सहज शक्य नसतं आणि त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, ब्रिज असण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला समुद्र ओलांडून जायचं असेल तेव्हा. परंतु त्या समुद्राच्या पलीकडे सुद्धा काही आहे का नाही ह्याची माहिती मात्र रामाला नसते आणि ते पाहण्यासाठी हनुमान काय करतो, त्या समुद्रावरून झेप घेतो, समुद्रावरून उडतो आणि सीतेच्या शोधासाठी तो निघतो की खरोखरच समुद्राच्या दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या काठावर जमिनीचा भाग आहे आणि तिथे लंका आहे का नाही हे शोधण्यासाठी तो निघतो. आणि जेव्हा तो निघतो तेव्हा मार्गामध्ये समुद्रामध्ये काय काय घटना घडतात हे आपण ह्या लेसनच्या माध्यमातून पाहणार आहोत. ठीक आहे. रामायणम आदिकाव्यम रामायणस्य रचयिता वाल्मीकिः. The Ramayana is the first poetical work. Valmiki is the composer of the Ramayana. श्रीरामस्य चरितम् अस्य ग्रन्थस्य विषयः. The life of Sri Ram is the theme of this work. एषः प्रसंगः रामायणात. This incident is from the रामायणा. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे रामायण हे काय आहे, आदिकाव्य आहे. आर्ष महाकाव्य म्हणून रामायणाचा उल्लेख करण्यात येतो आणि रामायणाचे रचयिता आहेत वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केलेली आहे आणि रामाचं चरित्र ह्या ग्रंथामध्ये मुख्य विषय असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या रामायणामधून
ही स्टोरी घेण्यात आलेली आहे. मारुतिः सीतायाः अन्वेषणार्थं लङ्कां प्रति उड्यते. Maruti flies towards Lanka to search the Sita. मार्गे महासागरः अस्ति. On the way there is an ocean. तस्य तले अवर्ततः मैनाकः नाम पर्वतः. A mountain named Mainak was at the bottom of the ocean. यदा मैनाकः गगने मारुतिं पश्यति तदा स उद्गच्छति. When Mainaka sees Maruti in the sky, he arose. He rose. समुद्रात् बहिः आयाति. He came out from the ocean. मारुतिना क्रमणीयः मार्गः दीर्घः. The way to be crossed by Maruti was long. मध्ये विश्रामार्थं स्थानमपि नास्ति इति मैनाकः जानाति. Mainak knows that there is no place for Marutis to take rest. सः तस्य साहाय्यं कर्तुम् इच्छति. He wants to help him. अतः मैनाकः मारुतिं प्रार्थयते. महाकपेः अलं परिश्रमेण कृपया मम कृते विश्रामं करोतु. So Mainaka prays to Maruti, O great monkey, enough of this exertion, please have rest on my peak. बघा ह्या पॅराग्राफमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की सीतेच्या शोधासाठी हनुमान निघालेला आहे आणि जेव्हा तो समुद्रावरून जात असतो तेव्हा मैनाक नावाचा पर्वत त्याला पाहतो आणि मारुतीला पाहून तो समुद्राच्या तळातून वर येतो. समुद्राच्या बाहेर आल्याच्या नंतर मारुतीला तो काय करतो, विश्रांती घेण्यासाठी आपल्या शिखरांवर विश्रांती घेण्यासाठी तो मारुतीला प्रार्थना करतो. कारण समुद्र हा कसा आहे, खूप मोठा आहे आणि विश्रांतीसाठी दुसरं ठिकाणही नाही. आणि अशा वेळेस तो मारुतीला रिक्वेस्ट करतो की कृपया आपण काय करावं, माझ्या ह्या शिखरांवर आश्रय घ्यावा, थोडासा विश्राम करावा, असं तो मारुतीला प्रार्थना करतो. किमर्थं मैनाकः मारुतेः साहाय्यार्थम् उद्युक्तः? Why was Mainaka ready to help Maruti? अपि सः मारुतेः आशीर्वचनम् इच्छति. Was he expecting a blessing from Maruti? न खलु, not indeed. एतत्तु उपकारस्य स्मरणं, but this was remembrance of an obligation. मारुतेः तातः पवनदेवः मैनाकस्य साहाय्यम् अकरोत् पुरा. Maruti's father, the Pavandev, had helped Mainakas in the past. तदा सर्वे पर्वताः सपक्षाः. In those days the mountains had wings. ते आकाशे स्वेच्छया विहरन्ति स्म. सहसा भूमौ निपतन्ति स्म. They used to move in the sky, and they desired and land on the earth of a sudden. तेन त्रस्तः ऋषयः इन्द्रम् उपागच्छन्. The sage who were frightened approached Indra. इन्द्रः पर्वतेभ्यः अकुप्यत्. सः वज्रेण पर्वतानां पक्षाणां छेत्तुं प्रारभत. Indra got angry with the mountain. He started cutting their wings with the thunderbolt. यदा इन्द्रः मैनाकं प्रति अगच्छत् तदैव पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम् अनयत्. He started cutting their wings with the thunderbolt. When Indra went towards Mainaka, the wind Pavanadev instantly took him to the bottom of the ocean. एवं पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात् अरक्षत्. In this way, the Pavanadev protected Mainaka from the thunderbolt.
मैनाकः पवनदेवस्य एतत् उपकारं स्मरति स्मः. मैनाका remembered this good turn done to him. सः अचिन्तयत्, he thought, कृते च प्रतिकर्तव्यम् एषः धर्मः सनातनः. The help rendered should be repaid. अतः मैनाकः पवनपुत्रस्य मारुतेः साहाय्यम् अकरोत्. So Mainaka helped Maruti, the son of the Pavanadev. मैनाकस्य आतिथ्येन मारुतिः प्रीतः. Maruti was pleased with Mainaka's hospitality. तथापि विश्रामं कृत्वा सः कार्यसिद्ध्यर्थम् अग्रे सरति. But without taking rest, he moves ahead to accomplish the work. बघा सेकंड पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की मैनाकने मारुतीचं सहाय्य करण्यासाठी का तयार झाला. त्याला मारुतीकडून आशीर्वाद हवे होते का. नाही, तर त्याला मारुतीचे वडील मानस पिता जे आहेत पवनदेव त्यांच्या मदतीची आठवण झालेली होती. त्यांच्या सहकार्याची आठवण त्या मैनाकला झालेली होती. जे पूर्वी पर्वत जे होते ते पंखांनी युक्त होते. म्हणजे पक्ष्यांसारखं त्या पर्वतांना सुद्धा काय होत होतं, आकाशामध्ये विहार करता येत होतं. त्यांना जिथे फिरावंसं वाटत होतं तिथे ते विहार करत होते. परंतु त्यांच्या या फिरण्यामुळे ऋषी मुनी वगैरे काय झालेले होते, अतिशय कष्टी झालेले होते. कारण पर्वत जेव्हा उडत जाणार आणि त्यांना जेव्हा पृथ्वीवर यावं वाटेल त्यावेळेस ते काय करत होते, खाली येत होते आणि कुठेही ते बसणार. खाली येऊन कुठेही बसणार. मग तिथे शेती असेल किंवा आश्रमय असतील, झाडे झुडपे असतील, अशा वस्तीच्या ठिकाणी सुद्धा ते येऊन ते बसत असत. आणि त्यामुळे काय होत असे, नुकसान होत असे. ऋषीमुनींचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. आणि त्यामुळे ते ऋषीगण कसे झालेले होते, अतिशय दुःखी झालेले होते या पर्वतांच्या वागण्यामुळे. मग त्यांनी असं ठरवलं की आपण काय करायचं, आता ह्यांची कंप्लेंट करणं आवश्यक आहे. मग ते इंद्राकडे काय करतात, ह्या पर्वतांची कंप्लेंट करतात की पर्वत हे असे वागत आहेत. आणि म्हणून इंद्र निर्णय घेतो की पर्वतांचे काय करायचे आहेत, आता आपण त्यांचे जे पंख आहेत ते काय करायचे, कापून टाकायचे. आणि त्यामुळे ते काय होतील, कोणत्याही ऋषीमुनींना त्रास देणार नाही. आणि असं झाल्याच्या नंतर इंद्र सगळ्यांचे पंख कापतो. परंतु जेव्हा तो मैनाक पर्वताजवळ येतो त्यावेळेस पवनदेव मैनाकला काय करतात, समुद्राच्या तळाशी घेऊन जातात आणि मैनाक पर्वताचे पंखांचं रक्षण ते करतात. अशामुळे काय झालेलं आहे, अशा प्रकारे पवनदेवांनी मैनाकची मदत केलेली आहे इंद्राच्या वज्राच्या प्रहारापासून त्याला वाचवलेलं आहे. आणि ही आठवण जेव्हा हनुमान समुद्रावरून झेप घेत असतो त्यावेळेस मैनाकला होते. आणि मैनाकला असं वाटतं की तेव्हा आपल्याला त्यांनी आपल्या प्राणाचं संरक्षण केलेलं आहे. आता आपण काय करणं आवश्यक आहे, त्या मदतीची जाणीव ठेवून मारुतीला आपल्या पर्वतांवर काय करणं गरजेचं आहे, विश्राम करण्यासाठी स्थान देणं आवश्यक आहे. कारण समुद्रामध्ये विश्रांतीसाठी जागा असते का, नाही. आणि त्याला थोडी तरी रेस्ट घेण्यासाठी आपण काय यावं, आता समुद्राच्या वर येऊन त्याला रेस्ट घेण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी विनंती करावी असा तो विचार करतो आणि समुद्राच्या वर येतो. तो हनुमानाला म्हणतो सुद्धा की आपण काय करावं, माझ्या पर्वतांच्या शिखरांवर काय करायचंय, तुम्ही विश्रांती घेऊ शकता. परंतु हनुमान काय म्हणतो, नाही, मी फर्स्ट काय करणार आहे, मी जे हाती कार्य घेतलेलं आहे ते कार्य मी आधी पूर्णत्वास नेणार आहे आणि नंतरच मी विश्रांती घेणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या पाठावरून काय लक्षात आलेलं आहे आपल्याला, की आपण जे काम करण्याचं ठरवलेलं आहे ते काम फर्स्ट पूर्ण करणं अतिशय आवश्यक आहे आणि नंतरच आपण दुसऱ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. ठीक आहे. तरच आपण काय करू शकतो, आपली जी महत्त्वाकांक्षा आहे किंवा आपली जी इच्छा आहे ती इच्छा आपण पूर्ण करू शकतो. नाही तर आपण त्या गोष्टी आपण प्राप्त करू शकत नाही. आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला विश्रांती न करता काय केलं पाहिजे,
आपलं कार्य पूर्ण कसं होईल याकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करणं अतिशय आवश्यक आहे. गुड डे स्टुडंट्स.